नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. प्रकाश वाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे लिखित आत्मचरित्रातील 14वा भाग, 14वे प्रकरण, जगन्नाथाचा रथ आज आपण बघणार आहोत. जगन्नाथाचा रथ. 2003 मध्ये आम्ही केलेली अमेरिका वारी, त्यानंतर 2007 मध्ये अमेरिका आणि कॅनडात जाऊन 20 ठिकाणी केलेले कार्यक्रम आणि अगदी अलीकडे मिळालेला मॅगसेसे पुरस्कार, यामुळे आम्हाला मान सन्मान तर मिळालाच, परंतु आमच्या प्रकल्पासाठी मोठा निधीही मिळाला. परंतु ही सगळी अगदी अलीकडची म्हणावी अशी घडामोड आहे. पण त्याआधीची 25-30 वर्ष आम्ही अगदी तंगीत, आर्थिक विवंचनेत आणि त्यामुळे फारच काटकसरीत काढली. आम्हाला मुख्य आधार होता तो केवळ आनंदवनाचा. बाबा आणि विकास यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही इथे टिकू शकलो. तसं पाहिलं तर हेमलकसा प्रकल्प हा महारोगी सेवा समितीचा प्रकल्प आहे. त्यांचीच शाखा आहे. आनंदवन हे आमचं मुख्य केंद्र. सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा आणि आता झरी या सगळ्या समितीच्या उपशाखा. सुरुवातीला प्रकल्पाला सगळी मदत आनंदवनातून, सोमनाथमधूनच येत होती. आम्ही काम सुरू केलं तेव्हा इथे काहीच नव्हतं. अशा वेळेस डाळ तांदूळापासून ते खाटेपर्यंत, विटांपासून ते लाकडाच्या दारखिडक्यांपर्यंत सारं काही महारोगी सेवा समितीने पुरवलं. आजही आनंदवन आणि इतर प्रकल्प आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. सुरुवातीला हेमलकशाच्या प्रकल्पाबद्दल कुणाला फारसं माहीत नव्हतं. मात्र स्विस एडचे लोक 1976 साली हेमलकशाला आले आणि तिथून थोडीफार मदत द्यायला सुरुवात झाली. नंतर 1978 ते 1985 या काळात ऑक्सफॅमने शाळा, दवाखाना, औषधं यासाठी वेळोवेळी मदत केली. त्यासाठी त्यांचे प्रतिनिधी आलोक मुखोपाध्याय कारणीभूत झाले. आमचं ऑपरेशन थिएटर त्यांच्याच मदतीने 1980 साली बांधलं गेलं. इतरही अनेक खर्चांसाठी त्यांनी हातभार लावला. या संस्थांना आम्हाला कशाची आवश्यकता आहे, त्याला किती खर्च येईल याबाबत प्रोजेक्ट रिपोर्टची अपेक्षा असायची. मला ते कधीच जमलं नाही. इतर संस्था ते खूप चांगल्या प्रभावी रीतीने करून देतात, पण या रिपोर्टसाठी लागणारी भाषा, डिटेल्स हे सगळं देणं आम्हाला कधी शक्य झालं नाही. या सगळ्याला प्रोफेशनल दृष्टिकोन लागतो, तो माझ्याकडे नाही. त्यामुळे नुकसानच होतं. ऑक्सफॅमच्या संदर्भातही अडचणी यायच्या. थोडेफार मतभेद व्हायचे, पण ते गंभीर नव्हते. एकदा त्यांच्या मदतीने आम्ही डिझेलवर चालणारी पिठाची चक्की घेतली. त्यांचा एक अधिकारी आमच्याकडे आला होता. ती चक्की बघून, ही चक्की नव्यासारखी दिसत नाही, जुनी दिसते असं काहीसं तो बोलला. मला ते अजिबात आवडलं नाही. जुनी चक्की आणून नवी असल्यासारखी आम्ही भासवतोय असा तो आरोप करत होता. इतका अविश्वास असेल तर यांची मदत नको असं मी ठरवलं आणि ती गोष्ट अंमलातही आणली. ऑक्सफॅमच्या मदतीची गरज असली तरी कुणी पैसे देतो म्हणून अविश्वास दाखवावा हे मला अजिबात आवडलं नव्हतं. पण पुढे 1991-92ला अनिल शिदोरे ऑक्सफॅमचं काम बघायला लागले, तेव्हा ते स्वतः इथे आले आणि त्यांनी आमची मदत परत सुरू केली. आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिता येत नसल्यामुळे बहुतेकदा ते स्वतःच तयार करायचे. त्यांनी ऑक्सफॅम सोडेपर्यंत म्हणजे 1996 पर्यंत ही मदत सुरू होती. दरम्यान ऑक्सफॅमचे प्रमुख गायस्टिंजर आपल्या बायकोसह इथे आले होते. त्यांनाही हे काम खूप आवडलं व त्यामुळे ऑक्सफॅमकडून मदत मिळणं सोपं गेलं. नाना पाटेकर हेही गेली 10 वर्ष आनंदवन आणि हेमलकशाशी संबंधित आहेत. गेल्या 8-10 वर्षात काही ना काही निमित्तानं त्यांनी आम्हाला 31 लाख दिले आहेत, अगदी कोणताही गाजावाजा न करता. झेड प्रभाकर आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांनी आमच्यावर असंच प्रेम केलं. बाबांना, ताईंना खूप मानणारा हा अवलिया माणूस. अतिशय फटकळ पण तेवढाच प्रेमळ. आमच्या कार्यकर्त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बरीच मदत केली. दरवर्षी शाळेच्या मुलांसाठी ते खाऊ म्हणून पैसे व काही वस्तू पाठवायचे. 2002 साली ते वारले, पण मीनाताई अजूनही मदत करतात. रमेश कचोलियांची बाबांवर भक्ती होती, अगदी अंधश्रद्धा म्हणावी एवढी. त्यांचा व्यवसाय निर्यातीचा. हेमलकशाला तसे ते बरेच उशिरा आले, पण त्यामुळेच आम्हाला किती मदत करू असं त्यांना झालं. प्रकल्पाची दखल घेतली जाऊ लागली, त्यातही त्यांचा खूप वाटा होता. दादा कुलकर्णी अनेक दिवस प्राण्यांच्या पिंजऱ्याची मदत करत आहेत. ऑपरेशन थिएटर बांधतानाही त्यांची मदत झाली. अनेकांनी शाळेसाठी, दवाखान्यासाठी, प्राण्यांसाठी असे सांगून मदत केली. काहींनी मात्र पूर्ण प्रकल्पासाठी मदत पाठवली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या 3 भावांनी
त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे 10.25 लाख रुपये प्रकल्पाला दिले, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर. वडिलांनी कष्टाने मिळवलेले पैसे आमचे नाहीत, त्याचा योग्य विनियोग व्हावा म्हणून ते आम्ही तुम्हाला देतो, अशी त्यांची भावना होती. रामानंद तिवारी हे आरोग्य सचिव. ते प्रकल्पाला भेट द्यायला आले. दवाखान्यातले अपुरी साधनसामुग्री त्यांनी पाहिली आणि आम्हाला एक्स-रे मशीन मिळावं अशी सोय केली. सरकारी अधिकाऱ्यांमधील संवेदनशीलता जाणवण्याचे अनुभव असे विरळाच. पण 1990च्या सुमारास आमच्याकडे वीज मंडळाचे धांडे नावाचे अध्यक्ष आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखालचा लवाजमाही आला. 10 गाड्या भरून लोक आले. त्यांनी प्रकल्प पाहिला, शाळा दवाखाना पाहिला. पेशंट नेहमी असायचेच, त्या दिवशीही होते. नेहमीप्रमाणे टॉर्चनी कंदिलाच्या प्रकाशात ऑपरेशनही सुरू होतं. त्यांनी हे पाहिलं. वीज नसताना आम्ही ऑपरेशन्स करतो याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांच्याशी बोलता बोलता काही उपकरणांना वीज लागते, तीच नसल्याने आम्ही पूर्ण सुविधा देऊ शकत नाही याचं दुःख आहे, असं मी म्हणालो. त्यांचा चेहरा बदलला. त्यांनी लगेच जाहीर केलं, आजपासून 6 महिन्यांनी इथे वीज आली पाहिजे. आता चेहरा बदलण्याची पाळी त्यांच्या कर्मचाऱ्यांची होती. इथे इतकी झाडं आहेत, वायर कशी आणायची वगैरे प्रश्न त्यांनी सुरू केले. झिगझॅग पद्धतीने लाईन टाका, मध्ये येणाऱ्या फांद्या कापून टाका, थोडं मटेरियल जास्त लागेल एवढंच, पण हे काम मला सुरू झालेलं हवं आहे. सगळ्यात वरिष्ठ बॉसनं सांगितल्यावर हाताखालच्या लोकांना त्याचं ऐकणं भाग होतं. काम सुरू झालं. 60 किलोमीटरची लाईन टाकली गेली. हा निर्णय धांड्यांनी स्वतः इथली परिस्थिती पाहून घेतला होता. बरोबर 6 महिन्यात खांब लागले आणि पाहता पाहता आमच्याकडे वीज आली. अशा कितीतरी लोकांचे हात या प्रकल्पासाठी लागले. काहींनी आपले अधिकार वापरून मदत केली, तर काहींनी आर्थिक मदत केली. भावनिक आधार, पाठिंबा द्यायलाही अनेक जण उभे राहिले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी विजय तेंडुलकर आणि प्रवीण पाटकर इथे आले होते. तेव्हा हा प्रकल्प अगदीच नवीन होता. अडचणी खूप होत्या. तरीही ते इथे 15 दिवस राहिले. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटसाठी एक स्लाईड शोही बनवला होता. मला वाटतं ते 1979 साल असावं. तेंडुलकरांसारखे काही अपवाद वगळता नामवंत व्यक्ती हेमलकशाला फारशा आल्या नाहीत. पण ज्यांना या भागाबद्दल, इथल्या आदिवासींबद्दल, आमच्याबद्दल प्रेम वाटलं ते मात्र येत राहिले. शिरीष गानू हा डॉक्टर नीतू माणक्यांचा उजवा हात. आज मुंबईत त्यांचं घर हे आमचंच घर बनलंय. आम्ही मुंबईत असलो की सगळी कामं बाजूला ठेवून तो, मिलिंद चोरनोबत आमच्याबरोबर येतात. हवी ती मदत करतात. असंच पुण्यातलं आमचं घर म्हणजे मंजिरी मंदार परांजपे यांचं घर. डॉक्टर संजय उगेमुगे, श्रीराम नानिवडीकर, अरुण सेठ आणि नरेंद्र मेस्त्री ही अशीच हक्काची माणसं. यांच्यासारख्यांनी प्रकल्पासाठी खूप मदत केली. दिलीप हेर्लेकर 10 वर्ष आनंदवनात होते. त्यांनी व नारायण हक्के यांनी नंतर हेमलकशाच्या सर्व गरजांकडे व्यक्तिगतरित्या भाग घेऊन मदत पाठवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचं व पत्नी मधुरा यांचं घर म्हणजे आमचं मुंबईतील निवासस्थानच ठरलं. फिलिप जॉर्ज हा मुलगा खरं तर इंजिनियर, पण नंतर तो पत्रकारितेकडे वळला. तो हेमलकशाला आला आणि भारूनच गेला. आमच्याकडून बऱ्याच माहितीचं संकलन करून त्यानं रिचिंग आउट टू माडियागोंड्स अशी एक पुस्तिका लिहिली आणि प्रसिद्ध केली. इंग्लंडमध्ये राहणारा संदीप पाध्ये हा तरुणही प्रकल्पाच्या खूप प्रेमात आहे. नंदन आणि त्याची आई मंगला कुंडेटकर याही आमच्या स्नेही आहेत. आमच्याकडे जे पेशंट्स ॲडमिट असतात त्यांच्या जेवणाचा खर्च गेली 5-6 वर्ष मंगलाताई करत आहेत. पेशंटच्या जेवणाचा खर्च स्वतःहून देण्याची सुरुवात डॉक्टर सरोम्यागा यांनी केली. त्यांचा आमच्याशी संबंध कसा आला त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. डॉक्टर पांडुरंग पुंगारी हा आमच्या शाळेतील एक विद्यार्थी. शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो बालरोगतज्ञ झाला. त्याच्या या भरारीवर महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. डॉक्टर सरोम्यागा यांच्या वाचनात तो लेख आला म्हणून त्या थेट पांडुरंग पुंगारीसोबत हेमलकशाला आल्या. आपल्या 2 दिवसांच्या मुक्कामात त्यांनी आदिवासींची परिस्थिती बघितली. कुपोषण, ॲनिमिया आणि व्हिटॅमिन्सची कमतरता वगैरे बघून त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या मनात आलं की आपल्याकडे अनेक देवस्थानांमध्ये लाखो भाविकांना रोज मोफत अन्नदान केलं जातं. वास्तविक त्यांना मोफत अन्नाची गरज नसते, कारण ते स्वतःच्या खर्चाने जेवण करू शकत असतात. खरी गरज या आदिवासींना आहे. त्यामुळे आदिवासी पेशंटच्या जेवणासाठी एक फंड उभा करायला पाहिजे. त्यांनी ही कल्पना आमच्याकडे बोलून दाखवली. आम्ही होकार दिल्यानंतर मुंबईला परतल्यावर त्यांनी थेट 5 लाख रुपयांचा निधी आमच्याकडे पाठवून दिला.
आम्ही सगळ्यांनी इथे जे काम केलं ते मनापासून केलं आणि करतो आहोत हे कुठेतरी आमच्या बोलण्यातून, वागण्यातून, राहण्यातून या साऱ्या मंडळींना जाणवलं असणार. त्यामुळे त्यांच्याकडून मदतीचा हा ओघ सतत सुरू राहिला. हा प्रकल्प उभा राहिला, रुजला, वाढला आणि सुरुवाती इतक्याच पॅशनने चालू राहिला. त्याचं सगळं श्रेय माझ्या सहकाऱ्यांचं आहे. सुरुवातीला आमच्या टीममध्ये राज सुलाखे होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांबरोबरच काम करायचं हा त्याचा हट्ट होता. त्यातून तो आनंदवन आणि नंतर हेमल कशाला आला. नागेश षटकर दवाखान्यात मदत करायचे. आमच्यात ते वयाने थोडे मोठे होते. दवाखान्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली. नंतर मात्र ते परत गेले. मोहन टंडन वर्षासाठी आले, राहिले. जगदीश गोडबोलेही असाच 1-2 वर्षांसाठी आला. आपल्या आयुष्यातलं एखादं वर्ष अशा कामासाठी द्यावं असं त्यांना वाटलं, म्हणूनच ते आमच्याकडे आले होते. हे सगळे सुरुवातीच्या काळात आलेले असल्याने त्यांना प्रचंड कष्ट करावे लागले. मुकुंद दीक्षितने आमची शाळा सुरू केली, त्यासाठी कष्ट घेतले. पुढे गोपाळ फडणीस आल्यावर तो सहजपणे बाजूला होऊन मेडिकल सब सेंटर चालवू लागला. अजित मळकर्णीकर हा गोव्याचा समाजवादी विचारांचा तरुण. बाबांचा त्याच्यावर खूप प्रभाव. बाबांच्या सांगण्यावरून तो हेमल कशाला आला. खांद्याला खांदा लावून त्याने सुरुवातीच्या दिवसात काम केलं आहे. पुढे वर्षाने 2 जर्मन मुली प्रकल्प बघायला म्हणून आल्या. त्यातली एकीच्या प्रेमात तो पडला आणि लग्न करून तिच्याबरोबर जर्मनीला गेला. तो आता तिथेच स्थायिक झाला आहे. विलास मनोहर, दादा पांचाळ, जगन, गोपाळ फडणीस, मनोहर एम्पलवार, बबन पांचाळ, रेणुका, प्रभा हेही 1-2 वर्ष पुढे मागे असे झाले आणि इथेच रमले. गोपाळ फडणीस, दादा पांचाळ व रेणुका मनोहर यांनी मुलांवर घेतलेल्या मेहनतीमुळे मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक झाली. तसंच रेणुका आणि दादा पांचाळ यांनी मुलांना खेळासाठी खूप प्रोत्साहन दिलं व स्वतः हजर राहून त्यांच्याकडून सराव करून घेतला. त्यामुळे या शाळेतील मुलं राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळात चमकतात. ही सर्व मंडळी जेव्हा प्रकल्पाकडे ओढली गेली तेव्हा त्यांचं वैयक्तिक आयुष्य सुस्थित होतं. सर्वजण सुशिक्षित, काही नोकऱ्या व्यवसाय करत होते. त्यांनी ठरवलं असतं तर आहे त्या ठिकाणी ते मजेत आरामात राहू शकले असते. पण त्यांनी हे कष्टाचं, हालअपेष्टांचं, गरिबीचं जीवन पत्करलं. जंगलात जाऊन लाकडं फोडणं, दगडं उचलणं, इथपासून ते प्राण्यांसाठी मांसाचे तुकडे करणं, बेडूक पकडणं, दवाखान्यातील हलकी-सलकी कामं करणं, शिवाय पडेल ते काम करणं त्यांनी पत्करलं. कसलाही गाजावाजा नाही, कसलीही अपेक्षा नाही, कसलीही तक्रार नाही. हे आपलं काम आहे हे समजून ते त्यातला आपला वाटा उचलत गेले. आणि म्हणूनच हे पहाडा एवढं काम आम्ही सगळे मिळून थोडं तरी पुरं करू शकलो. बाबांच्या स्वप्नातला तरुण जसा होता तसेच हे सगळे होते. या सर्व सहकाऱ्यांना हेमल कशाच्या प्रकल्पावर घरच्यासारखं वाटेल याची काळजी मंदाने घेतली. असेल त्या परिस्थितीत तिने आला दिवस साजरा केला. मला आठवतं एकदा दिवाळीत आमच्याकडे डालडा नव्हता. मग तिने जवसाचं तेल वापरून लाडू केले. त्याला थोडा उग्र वास येत होता, पण त्याला इलाज नव्हता. तेवढ्यात बाबा भेटायला आल्याचा निरोप घेऊन जगन आला. त्यांना भेटायला आम्ही इकडून ही मिठाई घेऊन गेलो. त्यांना ते लाडू बघून खूप वाईट वाटलं, पण मंदाची गोष्टच निराळी. तक्रार करत बसण्यापेक्षा आहे त्यात जमवायचं हे पथ्य मंदाने पाळलं. इथे येऊन गेलेले काही जण आम्हाला वनवासातल्या राम-सीतेची उपमा द्यायचे, पण मी तर म्हणतो की सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला होता. मंदाला मात्र कसलाच मोह कधी झाला नाही. अबोलपणे पण भक्कम रीतीने ती सतत माझ्याबरोबर राहिली. हा प्रकल्प उभा करण्यात विकासचाही खूप मोठा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात जे सामान लागेल ते ट्रकमध्ये घालून तो स्वतः ट्रक चालवत यायचा. आम्हाला काय हवं नको याच्यावर त्याचं बारीक लक्ष असायचं. विशेषतः पावसाळ्यात आम्हाला कमीत कमी त्रास व्हावा यासाठी त्याचा प्रयत्न असायचा. कुठलीही अडचण असो तो सतत माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याचे स्वतःचे व्याप खूप, पण त्यातूनही वेळ काढून त्याने हेमल कशाकडे लक्ष पुरवलं. मला वाईट एवढ्याच वाटतं की त्याचं कामही अनेक पातळ्यांवरचं, प्रयोगशील, अभिनव आणि मनापासून असूनही त्याला जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी मिळाली नाही. प्रसिद्धीसाठी तो हे काम करत नाहीच, पण त्याने जे प्रयोग केलेत त्या मागच्या त्याच्या धडपडीची घ्यायला पाहिजे होती तेवढी दखल घेतली गेलेली नाही. हेमल कशाचा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी अनेक अनामिक कार्यकर्ते आणि कुष्ठरोगी यांनी आपल्यातील सर्व शक्ती पणाला लावली. त्यांनी इथले रस्ते खोदण्यासाठी, इमारती उभ्या करण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं. बाबांच्या बरोबर सुरुवातीला जे 10-15 कुष्ठरोगी आले होते त्यांनी हा प्रकल्प उभा करण्यात अतिशय मदत केली आहे. झाडं तोडून, दगड फोडून रस्ता तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती. ती त्यांनी केली. इथेच विटा तयार केल्या.
खिडक्या दरवाजे तयार करून राहायला घरं आणि दवाखाना बांधला. सिमेंट महाग म्हणून चुन्याचा वापर केला. नदीवरून पाणी आणणं, शेतीची कामं करणं, दवाखान्यात हातभार लावणं, प्राण्यांची देखभाल करणं, सगळ्यात त्यांची मदत होती. बाकीच्यांची मदत असली तरी कष्टाच्या बऱ्याचशा कामांचा भार या बऱ्या झालेल्या कुष्ठरोग्यांनी उचलला आणि त्यामुळे या प्रकल्पाला मूर्त रूप आलं. एका उपेक्षित समाज घटकानं माडिया गोंडसारख्या दुसऱ्या उपेक्षित लोकांसाठी एवढं काम करणं, त्यांना समाज प्रवाहात आणायला मदत करण्याचं हे उदाहरण विरळच असेल. अशा रीतीने कार्यकर्ते, देणगीदार आणि स्नेही यांच्या सहकार्याने हा जगन्नाथाचा रथ चाललेला आहे.